नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. थोड्याशा कंटेंट सोडून आपण ज्या काही गोष्टी डिस्कस करणार आहे, जसं की तुम्ही थंबनेल बघितलेलंच आहे की फिजिक्स टॉप क्वेश्चन्स प्रेडिक्टेड विच विल गिव्ह यू युअर अल्टिमेट एक्झाम प्रिपरेशन गाईड. ओके, आणि हे जे काय सगळं सुरू आहे अपकमिंग एक्झाम फॉर महाराष्ट्र CET 2024, जे काही आपल्याला एप्रिल महिन्यात जे काही 2024ला जे काही महाराष्ट्र CETची एक्झाम होणार आहे त्यासाठी आपण सगळी भानगड करून राहिलेलो आहे. ठीक आहे, टॉप फिजिक्स क्वेश्चन्स प्रेडिक्टेड. क्लिअर? म्हणजे माझा एक ॲप्रोच आहे, एक पेपरचं ॲनालिसिस केल्यानंतर कोण्याही व्यक्तीला, ठीक आहे, मी असो तुम्ही असो, कोण्याही व्यक्तीला ज्या गोष्टी लक्षात येतात की या चॅप्टर्समधनं कोणत्या डाटावरती फोकस करून राहिले, कोणत्या पॉईंटवर फोकस करून राहिले. ठीक आहे, मग ईच चॅप्टर वाईज आपण काही टॉपिक फोकस करू की त्या फोकस टॉपिकमधनं मोस्ट प्रेडिक्टेबल क्वेश्चन्स फॉर द फिजिक्स ओके येण्याचं मी म्हणजे एक तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करतो. ठीक आहे, जसं की आपण जर पहिला आपला जर टॉपिक डिस्कस केला रोटेशनल डायनॅमिक्स. ठीक आहे, चॅप्टर मर्ज आहे. चॅप्टरमध्ये सर्क्युलर मोशन आणि मोमेंट ऑफ इनर्शिया, रोटेशनल डायनॅमिक्स ज्याला म्हणतो आपण. ठीक आहे, या दोन गोष्टी मर्ज आहे. ठीक आहे, जर तुम्ही सर्क्युलर मोशनचा जर विचार केला तर व्हेकल ऑन अ बँक रोड किंवा वेल ऑफ डेथ ॲप्लिकेशन्स ऑफ सर्क्युलर मोशन. ठीक आहे, तर तुम्हाला हे तिथे दोन चॅप्टर भेटतात. आणि थर्ड वन इम्पॉर्टंट इज द मोमेंट ऑफ इनर्शिया. डिफरंट ऑब्जेक्ट्स आहे, डिफरंट ऑब्जेक्टसाठी मोमेंट ऑफ इनर्शियामध्ये दोन थेरम खूप महत्त्वाचे आहे, पॅरलल ॲक्सिस थेरम आणि परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. या गोष्टी तुम्ही पहिल्या चॅप्टरसाठी 100% केल्याच पाहिजे. ठीक आहे, तुम्ही जर मागील 10-12 वर्षापूर्वीचे जर पेपर चेक केले तर इथं तो तुम्हाला फोकस देतो. 101% मोमेंट ऑफ इनर्शियामधनं क्वेश्चन येतोच. 101% मोमेंट ऑफ इनर्शियामधनं क्वेश्चन येतोच. त्याच्यामुळे हा टॉपिक तुमचा खूप क्लिअर कट राहिला पाहिजे. ठीक आहे, नाउ वी आर मूव्हिंग टू द सेकंड चॅप्टर, दॅट इज मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. ओके, मोठा चॅप्टर आहे तसा रोटेशनल डायनॅमिक्स एक मोठा चॅप्टर आहे, तसाच मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ मोठा चॅप्टर आहे. ओके, आणि मॅक्सिमम क्वेश्चन्स प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम P = ρgh हा फॉर्म्युला तुम्हाला खूपदा यूज करावा लागतो. तुम्ही जसं मी मागील स्ट्रॅटेजीमध्ये सांगितलं की प्रत्येक चॅप्टरमध्ये आपल्याला 50 प्रिव्हियस क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. त्या 50 प्रिव्हियस क्वेश्चन्समध्ये तुम्हाला खूपदा हा फॉर्म्युला यूज करावा लागतो. प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम ρgh, वेअर ρ इज डेन्सिटी ऑफ दॅट कॉलम, g इज नथिंग बट द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अँड h इज नथिंग बट द हाईट ऑफ दॅट लिक्विड कॉलम. खूपदा यूज करावा लागतो तुम्हाला हा फॉर्म्युला. ठीक आहे, सेकंड सरफेस एनर्जी फॉर्म्युला. टॉपिक पण पुन्हा सरफेस टेन्शन आणि मेकॅनिकल प्रॉपर्टीजमध्ये तो डिवाइड झालेला आहे. त्याच्यामुळे सरफेस टेन्शनमध्ये तुम्हाला सरफेस एनर्जीच्या फॉर्म्युलर क्वेश्चन्स येण्याचे चान्सेस आहे. ठीक आहे, त्यानंतर इक्वेशन ऑफ कंटिन्युटी आणि बर्नॉलिस इक्वेशन हे जे काही दोन ॲप्लिकेशन्स आहे या दोन्ही याच्यावर. ठीक आहे, इक्वेशन ऑफ कंटिन्युटी AV = कॉन्स्टंट, एरिया अँड वेलॉसिटी = कॉन्स्टंट, अँड बर्नॉलिस इक्वेशन कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आहे. बर्नॉलिस इक्वेशन इज नथिंग बट द कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. इथनं तुम्हाला मॅक्सिमम क्वेश्चन 101% तुम्ही म्हणजे जर प्रत्येक पर्टिक्युलर चॅप्टरला मी मागे जसं सांगितलं की 50 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स सॉल्व्ह करायचं आहे, तर 50 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्समध्ये तुम्हाला हे क्वेश्चन्स मॅक्सिमम मिळण्याचे चान्सेस राहतात. ठीक आहे, माझं तेच एक ॲनालिसिस आहे. नाउ थर्ड वन इज द KTG अँड द रेडिएशन्स, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड द रेडिएशन्स. ठीक आहे, PV = nRT, आयडियल गॅस इक्वेशन, और यू कॅन से दॅट द इक्वेशन ऑफ स्टेट. ओके, म्हणजे हा फॉर्म्युला तुम्हाला कितीदा यूज करावा लागणार हे मी पण नाही सांगणार. ओके, म्हणजे याचाच अर्थ काय, मोस्ट ऑफ द टाइम्स यू हॅव टू यूज द आयडियल गॅस इक्वेशन वेअर P is pressure, V is volume, and the number of moles, R is universal gas constant, and T is nothing but the temperature. Maximum time you have to use this formula. Okay, second one is the RMS speed, RMS velocity of the gas molecules. ठीक आहे, आणि त्यानंतर ॲडियाबॅटिक रेशो गामा इज नथिंग बट CP/CV. हा फॉर्म्युला खूपदा यूज करावा लागतो तुम्हाला. गामाचा मी फॉर्म्युला दिला आहे 1+2/f, वेअर f इज नथिंग बट द डिग्री ऑफ फ्रीडम. मोनोॲटॉमिकसाठी 3, डायटॉमिकसाठी 5, पॉलिॲटॉमिकसाठी मोर दॅन 6. ठीक आहे, खूप वेळा. ठीक आहे, त्यानंतर वेन्सचं डिस्प्लेसमेंट लॉ, वेवलेंथ आणि टेम्परेचरमध्ये जो काही इन्व्हर्सली रिलेशन राहतो यावरही तुम्हाला क्वेश्चन्स परफेक्टली ब्लॅक बॉडीमध्ये जेव्हा जाता तुम्ही रेडिएशन्सच्या भागात, तेव्हा हा फॉर्म्युला तुम्हाला मॅक्सिममदा यूज करावा लागतो. त्यानंतर थर्मोडायनामिक्स. ठीक आहे, दोनच गोष्टी महत्त्वाच्या आहे. फर्स्ट वन इज द PV इंडिकेटर डायग्राम अँड सेकंड वन इज द कॅर्नॉट हीट इंजिन और कॅर्नॉट हीट इंजिन किंवा त्याचंच कॅर्नॉट रिव्हर्सिबल इंजिन म्हणजेच काय, रेफ्रिजरेटर. छोटा फॉर्म्युला आहे कॅर्नॉट हीट इंजिनचा, N = 1 - TC/TH. छोटा फॉर्म्युला आहे, पण या छोट्याशा फॉर्म्युला इफिशियन्सीच्या फॉर्म्युला बघा. कॅर्नॉट हीट इंजिनची इफिशियन्सी
किंवा रेफ्रिजरेटरचे कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स याच्यावर मॅक्सिमम या क्वेश्चन्स विचारल्या. आणि थर्मोडायनॅमिक्समध्ये ग्राफला खूप महत्त्वाचं आहे, पीव्ही इंटिग्रेटेड डायग्रामला इथनं 101% तुम्हाला क्वेश्चन्स येण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे. त्यानंतर ऑस्युलेशन्स, सिम्पल हार्मोनिक मोशन्स. ठीक आहे. SHMमध्ये तुम्ही मग डिफरन्शियल इक्वेशन झालं, त्याचं मग टाईम पिरियड झालं, फ्रिक्वेन्सी झालं, इथनं 101% क्वेश्चन येतो. आफ्टर दॅट द सिम्पल पेंडुलम. ठीक आहे. म्हणजे टाईम पिरियड वगैरे जो काय सिम्पल पेंडुलम, सेकंड्स पेंडुलम आहे, टाईम पिरियडच्या फॉर्म्युलातनं क्वेश्चन्स येण्याचे चान्सेस आहेत. फ्रॉम द चॅप्टर 5 ऑस्युलेशन वी आर गोइंग टू द 6th चॅप्टर सुपरपोजिशन ऑफ वेव्स. ठीक आहे. बघा हार्मोनिक्स, ओव्हरटोन्स आणि बीट्स अतिशय महत्त्वाचे जे काही पॉईंट्स आहे तुम्हाला सुपरपोजिशन ऑफ वेव्हमध्ये बघायला मिळतं. मॅक्सिमम क्वेश्चन्स. ठीक आहे. हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन्स तुम्ही जर कोणताही जर प्रिव्हियस इयर पेपर बघितला तर 101% हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन्सवर तुम्हाला क्वेश्चन्स मिळतो म्हणजे मिळतोच. ओके. अँड सेम विथ द बीट. आफ्टर दॅट वेव्ह ऑप्टिक्स. बघा इथं हायजिन्स थेअरी खूप महत्त्वाची आहे डायग्रामसाठी. वेव्ह ऑप्टिक्समध्ये हायजिन्स थेअरी डायग्राम्सवर तुम्हाला क्वेश्चन्स राहतात. ते हायजिन्स थेअरी तुम्हाला क्लिअर कट अंडरस्टँड राहिली पाहिजे. ओके. त्यानंतर यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट, डार्क स्पॉट, व्हाईट स्पॉट, ब्राईट स्पॉट. ठीक आहे. यावर क्वेश्चन येतो. त्यानंतर ऑप्टिकल पाथ. ओके. यावरही म्हणजे खूपदा नाही पण बराचदा क्वेश्चन विचारला, मॅक्सिमम टाईम नाही, 10 पैकी 3 ते 4 क्वेश्चन्स ऑप्टिकल पाथला तुम्हाला बघायला मिळते. परंतु हायजिन्स थेअरी अँड द यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. ठीक आहे. खूप महत्त्वाचं. त्यानंतर इलेक्ट्रोस्टॅटिक्स, गॉस लॉ अँड इट्स ॲप्लिकेशन खूप महत्त्वाचं, खूप 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 महत्त्वाचं. ग्राफिकली क्वेश्चन्स येतात इक्विपोटेन्शियल सरफेसवरनं. आणि कपॅसिटर अँड कपॅसिटन्स, प्रिन्सिपल ऑफ कपॅसिटर. ओके. त्याच्यानंतर सिरीज कपॅसिटर, ते जे काही कॉम्बिनेशन्स आहे कपॅसिटर आणि कपॅसिटर तिथनंही तुम्हाला क्वेश्चन्स येण्याचे खूप चान्सेस आहे. ठीक आहे. ओके. आणि हे जे काही तुम्ही टॉपिक्स काय आहे ना की आता एखादा जो काही व्यक्ती आहे, समजा आता तुमच्याकडे 30 ते 40 दिवस उरलेला आहे, एखाद्या व्यक्तीचं जर सगळं होऊन असेल त्याला मग मोस्ट एक्सपेक्टेडची गरज नसते, तो त्याच्या पद्धतीने जातो. परंतु काही लोक राहतात की त्यांना म्हणजे टाईम नसतो याचा अर्थ की खूप काही अभ्यास नाही राहत. ठीक आहे. खूप काही अभ्यास नाही राहत आणि मग तो कमी अभ्यासामध्ये तुम्हाला काय केलं पाहिजे, मग तुम्ही 40 ते 45 मिनिट इकडे तिकडे चालण्यापेक्षा मग हे जर केलं तर तुम्हाला म्हणजे मॅक्सिमम आउटपुट येण्याचे चान्सेस राहतो. ओके. अशा लोकांकरिता हा व्हिडिओ आहे. एखादा एक्स्ट्राऑर्डिनरी आहे तो त्याचा डेली डेडिकेशन वॉक करून राहिला त्याला काही प्रॉब्लेम नाही, त्याला काही याची गरज नसते, तो मोस्ट एक्सपेक्टेडच्या भानगडीत जात नाही. परंतु एक साधारण विद्यार्थी राहतो, थोडाफार अभ्यासात आळशी राहतो, मग अशा व्यक्तींना मग काय करायचं, 40 ते 45 हे करायचं, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. क्लिअर. करंट, इलेक्ट्रिसिटी, KCL अँड KVL लॉ. ठीक आहे. याच्या ॲप्लिकेशनवर 100% त्यानंतर विस्टोन ब्रिज. ओके. याच्या ॲप्लिकेशन्सवर. त्याच्यानंतर पोटेन्शिओमीटर. ओके. पूर्ण चॅप्टर हा फिरतो तुमचा KCL आणि KVL लॉवर. ओके. विस्टोन ब्रिजही जो काही तुमचा रेशो राहतो, विस्टोन ब्रिज म्हणजे काय, जो काही रेजिस्टन्सचा जो काही रेशो राहतो तो इक्वल राहतो, तो आपण विस्टोन ब्रिजमध्ये दाखवतो. क्लिअर. त्यानंतर बघा मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट, बायोट सायवट लॉ, सोलेनॉइड अँड टोराइड अँड सायक्लोट्रॉन ॲक्सिलरेटर. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे बायोट सायवट लॉचे जे काही ॲप्लिकेशन्स आहे 101%. ओके. एक समजा एक इन्फायनाईट रॉड झाला, ओके, सर्क्युलर वायर झाला, ओके, इथनं आणि सोलेनॉइड अँड टोराइड हे ॲप्लिकेशन्स आहे, इथनं 101% क्वेश्चन्स येण्याचे चान्सेस मॅक्सिमम बनतात. इथं लक्षात. ओके. म्हणजे अशा पद्धतीचा एक जर तुमचा जर ऑल ओव्हर फोकस राहिला. बघा आपले हे फक्त 9 चॅप्टर झाले, रिमेनिंग जे काही 7 चॅप्टर्स आहेत त्यांचे आपण टॉपिक वाईज बघण्याचा प्रयत्न करूया. ओके. ओके. म्हणजे दीज आर द मोस्ट एक्सपेक्टेड टॉपिक्स दॅट वी हॅव टू डिस्कस, वी हॅव टू प्लॅन फॉर दॅट. ओके. फॉर युअर अपकमिंग महाराष्ट्र CET 2024 एक्झाम्स. क्लिअर. बघा नेक्स्ट आपण टॉपिक्स बघूया. बघा आपण 10 चॅप्टर्सवर फोकस केलं होतं की 10 चॅप्टर्समधनं कोणता असा पोर्शन आहे जिथनं मॅक्सिमम क्वेश्चन्स येण्याचे चान्सेस आहे. ठीक आहे. त्यानंतर 11वा चॅप्टर मॅग्नेटिक मटेरियल्स, छोटासा चॅप्टर आहे, डाय, पॅरा आणि फेरोमॅग्नेटिक. ओके. यावर तुम्ही डिस्कस करा म्हणण्यापेक्षा यावर तुम्ही फोकस करा. ठीक आहे. इथनं 100% डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक आणि फेरोमॅग्नेटिकच्या प्रॉपर्टीजवर लक्ष द्या. त्यानंतर हिस्टेरिसिस. ओके. हिस्टेरिसिस लूप आहे, त्याचे जे काही डायग्राम आहे त्याच्यावर लक्ष द्या. आणि त्यानंतर मॅग्नेटायझेशन, मॅग्नेटिक इंटेन्सिटी अँड मॅग्नेटिक ससेप्टेबिलिटी या 2-3 डेफिनेशन्सवर लक्ष द्या. 100% तुम्हाला क्वेश्चन्स मॅग्नेटिक मटेरियल्समधून मिळण्याचे चान्सेस होतात. बघा अतिशय चॅप्टर लहान आहे. प्रॉपर्टीजवर लक्ष द्या. इथं तुम्हाला थिअरॉटिकल क्वेश्चन्स येण्याचे चान्सेस राहतात. हे डाय, पॅरा आणि फेरोमॅग्नेटिकच्या प्रॉपर्टीजवर लक्ष द्या. ठीक आहे. आणि ससेप्टेबिलिटी, इंटेन्सिटी हे छोटे छोटे डेफिनेशन्स आहेत, तिथं खूप महत्त्व आहे. ते डेफिनेशन्स तुम्हाला खूप कमी येणार. ठीक आहे. त्यानंतर एक मोठा चॅप्टर आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन.
ओके, पूर्ण चॅप्टरचा जर विचार केला, फॅरेडे आणि लेन्स लॉच्या पलीकडे हा चॅप्टर नाही आहे. त्याच्यामुळे हा लॉ आणि हा लॉ खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे, त्याचे ॲप्लिकेशन्स वगैरे तुम्हाला सगळे बघायचे आहे. त्यानंतर मोशनल इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, अतिशय महत्त्वाचं चॅप्टर. ठीक आहे. त्यानंतर एनर्जी स्टोअर्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड आणि ट्रान्सफॉर्मर. ओके, मोठा चॅप्टर आहे, त्याच्यामुळे 4 टॉपिक्स तुम्हाला तिथं कव्हर करणं गरजेचं आहे. ठीक आहे, मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स फ्रॉम द इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ओके, आफ्टर दॅट द AC सर्किट पूर्णपणे काय म्हणू शकतो, डिफरन्शियल इक्वेशनवर हा पूर्णपणे चॅप्टर डिपेंड आहे. ठीक आहे, तुम्हाला तिथं थेरोटिकल कोणताच भाग नाही दिसणार, तुम्हाला सर्किट दिसणार आणि इक्वेशन्स. क्लिअर. त्याच्यामुळे ॲव्हरेज किंवा मीन व्हॅल्यू म्हणा आणि RMS व्हॅल्यू याच्यावर तुम्हाला 100% क्वेश्चन दिसतं. आणि एक सेकंड, नथिंग बट द इम्पिडन्स ट्रायंगल, भरपूर सारे क्वेश्चन्स इम्पिडन्स ट्रायंगलवर तुम्हाला बघायला मिळतात. त्याच्यानंतर पॉवर इन AC सर्किट, मग तिथं इंडक्टर आहे, कॅपॅसिटर आहे, तिथं रेजिस्टन्स आहे. ठीक आहे, तसे डिफरंट AC सर्किटचे पॉवरवर तुम्हाला क्वेश्चन्स मिळण्याचे चान्सेस आहे. ठीक आहे, इम्पिडन्स ट्रायंगल खूप महत्त्वाचं आहे. इम्पिडन्स ट्रायंगल, त्यानंतर मीन आणि RMS व्हॅल्यू, हे 2 टॉपिक 100% तुम्ही तिथं कव्हर केलेच पाहिजे. ओके, आफ्टर दॅट वी आर मूव्हिंग टू द 14th चॅप्टर, दॅट इज ड्युअल नेचर ऑफ मॅटर अँड रेडिएशन्स. पूर्ण या जर चॅप्टरचा जर कोर असेल तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, बस आइन्स्टाईनने जे काही फोटो इलेक्ट्रिक इफेक्टवर इक्वेशन डिराईव्ह केलेलं आहे त्याच्यावरच पूर्ण चॅप्टर फिरतो. ठीक आहे. त्याच्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट डी ब्रोग्लीज हायपोथिसिस, बस हे 2च टॉपिक कव्हर करायचे. ओके, या चॅप्टरमध्ये जर तुम्ही हे 2 टॉपिक कव्हर केले तर 100% इथं एक थेरॉटिकल क्वेश्चन्स फोटो इलेक्ट्रिक इफेक्टवर येण्याचे चान्सेस राहतात, कारण की त्याच्यात भरपूर सारे डायग्राम्स वगैरे आहे. ओके, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, ओके, बियॉन्ड थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, आपण थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, वर्क फंक्शन, या डेफिनेशन्सवर तुम्हाला इथनं थेरॉटिकल क्वेश्चन्स येण्याचे चान्सेस आहे. आफ्टर दॅट स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लिआय, इथे खूप बोर ॲटॉमिक मॉडेल खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यावर डी ब्रोग्लीजचं एक्सप्लेनेशन त्या बोर्स ॲटॉमिक मॉडेलवर खूप महत्त्वाचं. बोर ॲटॉमिक मॉडेल, मग ते जे बार्मर लायमन सिरीज, इथनं 100% क्वेश्चन्स येण्याचे चान्सेस आहे. ओके, आणि एक न्यूक्लिअर बाइंडिंग एनर्जी, त्याची जे काही डायग्राम आहे डिफरंट साठी एलिमेंटसाठी, ते डायग्राम खूप महत्त्वाचे आहे. ओके, आफ्टर दॅट द लास्ट चॅप्टर, दॅट इज नथिंग बट द सेमीकंडक्टर डिव्हायसेस, झिनर डायोड अँड इट्स ॲप्लिकेशन, अतिशय महत्त्वाचा पार्ट. ओके, खूप महत्त्वाचा. त्याच्यानंतर ट्रान्झिस्टरचे कॉन्फिगरेशन्स, कोणते मोड्स आहेत. ओके, आफ्टर दॅट द मोस्ट इम्पॉर्टंट इज द लॉजिक गेट. लॉजिक गेटवर म्हणजे तुम्ही कोणताही जर पेपर बघितला तर लॉजिक गेटवर तुम्हाला 101% क्वेश्चन दिसणार म्हणजे दिसणार, आणि अतिशय डुमरी क्वेश्चन आहे. लॉजिक गेट सॉल्व्ह करणं म्हणजे खूप काही मोठी गोष्ट नाही. तुम्ही इझिली लॉजिक गेटला जर समजून घेतलं तर इझिली तुमचे क्वेश्चन्स तिथं 101% सॉल्व्ह होऊ शकतात. नॉर गेट, अँड गेट, झॉर गेट, भरपूर सारे गेट आहे. ओके, नॅन्ड गेट. ओके, लॉजिक गेट्स अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही सेमीकंडक्टर डिव्हायसेस करताय, तुम्हाला लॉजिक गेट करायचं म्हणजे करायचं 100% तिथनं क्वेश्चन्स प्रेडिक्ट होतो म्हणजे होतोच. तुम्ही कोणताही पेपर घ्या, तुम्हाला लॉजिक गेट दिसणार म्हणजे दिसणार. इव्हन तुम्ही स्टेट बोर्डचा जरी आता जरी एक्झाम दिली असणार फिजिक्सचं, तिथं तुम्हाला लॉजिक गेटचा क्वेश्चन दिसणार म्हणजे दिसणारच. ओके, म्हणजे हा एक पूर्ण आपला सार होता की मोस्ट प्रेडिक्टेड क्वेश्चन्स कोणत्या चॅप्टरमधनं, कोणते आपल्याला टॉपिक फोकस करायचे आहे हे तुम्हाला इथनं लक्षात आलं असं क्लिअर कट. आपला उपक्रम आवडत चालला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.